ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर शेती जगतासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या शेती जगतमधून। लॉकडाऊन नंतर राज्य आणि परराज्यातील बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी सुद्धा मागील महिन्यांपर्यंत बेदाण्याला अपेक्षित मागणीच नव्हती। यामुळे राज्यात 85,000 ते 90,000 टन बेदाणा शीतगृहात शेतकऱ्यांनी ठेवला होता। मात्र आता दसरा दिवाळी सण जवळ आल्यानं बेदाण्याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे बेदाण्याच्या दरामध्ये सुद्धा आता वाढ होऊ लागली आहे। बाजारपेठा सुरू झाल्यानंतर जवळजवळ 1.25 लाख टन बेदाण्याची विक्री झाली व आज अखेर दसरा व दिवाळीसाठी बेदाण्याला चांगली मागणी आहे व त्या मागणीमुळे शेतकरीही समाधानी आहे। शेतकऱ्याला रेट चांगले आहेत। चांगल्या मालाचे रेट जवळजवळ 170 ते 250 पर्यंत माल विकला जातो। त्यामुळे त्या रेटला शेतकरी समाधानी असून मालाची विक्री चांगल्या प्रकारे होत आहे। मागणीही चांगली आहे व जवळजवळ आता दिवाळीमध्ये ही सगळी विक्री झाल्यानंतर 70,000 टन बेदाणा शिल्लक राहील असा आमचा सर्व व्यापाऱ्यांचा अंदाज आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी मंदिरं बंद असल्यानं झेंडूच्या फुलाची मागणी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे। लॉकडाऊनमुळे गेल्या 7 महिन्यांपासून राज्यातली मंदिरं बंद आहेत। नवरात्र उत्सवात तरी मंदिरं उघडून झेंडूच्या फुलांची मागणी वाढेल अशी आशा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना होती, मात्र आता तीही फोल ठरली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या दहिवड गावातील शेतकरी संजय खांदवे यांनी त्यांच्या 1 एकर क्षेत्रात अष्टगंध आणि कलकत्ता जातीच्या झेंडूची लागवड केली होती। मात्र यावर्षी झेंडूला असलेली मागणी कमी झाली आहे। शिवाय दर सुद्धा मिळत नसल्यानं केलेला खर्चही वसूल होत नसल्याचं शेतकरी सांगतोय।